सर्वांना माझे विनम्र अभिवादन. आदरणीय मंच उपस्थित मान्यवर, आदरणीय परीक्षक वर्ग व जिथपर्यंत माझा आवाज पोहोचत आहे असे माझे श्रोतेगण. तर आज वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचा विषय म्हणजे आजचा युवक व उद्याचे भारताचे भविष्य. खरं तर हा विषय मला कुठेतरी न पटलेला दिसतो. उद्याचे भारत या विषयामध्ये आहे, पण उद्याचा भारत ना मी बघलाय ना तुम्ही बघणार. जर उद्याचा भारत आपल्याला बघायचा असेल तर आजच्या तरुणाला, आजच्या युवकाला आजचा भारत घडवायला लागेल, तर उद्याचा भारत आपल्याला बघायला मिळेल हे मात्र नक्की आहे. आज बघाल तर 140 कोटी लोकसंख्या असणारा भारत देश जगाच्या दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यातही 65% लोकसंख्या ही तरुणाईत मोडते. सर्वात मोठी शक्ती कोणती आहे? नारी शक्ती. कोणती? अरे युवकाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर हे आपल्याला करायला हवा. सर्वात मोठी तलवार हे आपल्याकडे आहे, आपल्या भारत देशात आहे, पण तरी सुद्धा आपण त्याचा वापर करत नाही. भगतसिंग, सुखदेव यासारखे व्यक्ती 23व्या वर्षात हसता हसता गडपास घेतले. आता मला सांगा, तरुण म्हणजे काय? तरुण म्हणजे सरसरचा रक्त जो आपल्या समाजासाठी, जो आपल्या भारतासाठी नेहमी लढत असतो, तो म्हणजे तरुण. तरुण म्हणजे तो व्यक्ती जो 16व्या वर्षात स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघतो. तरुण म्हणजे तो व्यक्ती जो वयाच्या 23व्या वर्षात हसता हसता गडपास घेतो. तरुण म्हणजे तो व्यक्ती जो अवकाशात पडल्यानंतर म्हणतो की माझं रॉकेट एक दिवस अवकाशात असणार. एवढं सामर्थ्य आणि एवढं स्वप्न बघणारे कुणी नाही तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग सारखे व्यक्ती हे आजच्या भारतात घडून गेलेले आहेत. या पाऊंडमध्येच घडून गेलेले आहेत, पण मात्र आपण त्यांचा काही आचरण घेतला नाही मित्रांनो. आपण फक्त सोशल मीडियात गुंतून बसलात. सोशल मीडिया हे काय वाईट ना, फक्त आपल्या वापरावर सर्वजण आता सांगून गेले, सोशल मीडियाचा गलत वापर सांगून गेले, पण मात्र त्याचा योग्य वापर हे कुणी सांगलेलं नाही. आता जे मी बोलतो ना ते मी सोशल मीडियामधूनच बोलतोय. जर मला आज सोशल मीडिया नसता तर मी आज हे तुमच्या समोर नसतो मित्रांनो. 140 कोटी लोकसंख्या असा भारत देश आहे, तर त्यातही अमेरिका हा देश आहे, तो 24 तासात 50% टॅरिफ आपल्या भारतावर लावत आहे. तो तेवढा विकसित देश आहे. आपण म्हणतोय तिथली सरकार चांगली आहे, पण हा विचार केला का तिथली जनतेचा योगदान तिथल्या सरकारसाठी काय आहे? मित्रांनो, आपल्याला नेपाळ व्हायचं नाही. आपल्याला शिक्षित होऊन सर्व गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला कुठे क्रांती घडवायची आहे ते पण शांततेच्या पद्धतीनं. त्यासाठी आपल्याला शिक्षणाची ही फार आवश्यकता आहे. आपण आंदोलन करतोय, फक्त मागणी करतोय, पण आपण आपले अधिकार हे केव्हा समजून घेतले नाही. ज्या दिवशी आपण अधिकार समजलो तर त्या दिवशी आपला खरा भारत हा निर्माण होईल, एवढे मात्र मी ठणकावून सांगतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंच नाही म्हणलं आहे की मांगने से सिर्फ भीख मिलती है, अधिकार नहीं, अधिकार पाने के लिए संघर्ष करना पड़ता है और संघर्ष करने की ताकत और वक्त अभी आ चुका है. आज बघा समाजकार्यात कुठला तरुण दिसतोय का? काय दिसत? फक्त बुजुर्ग व्यक्ती दिसतोय. जर समाजात तरुण व्यक्ती नाही राहिला तर काहीच अर्थ नाही मित्रांनो. आपण बघा समाजकार्यात जर तरुण नाही आहे तर समाजाची काय दशा होत आहे आपल्याला दिसतंय. जर तरुण वर्ग आपल्या समाजात आपल्या आवाराची पडताळणी करून आपल्यावर किती भ्रष्टाचार होतो याचं मात्र अनुकरण केलं तर आपला भारत सुद्धा भ्रष्टाचार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला ते करायचं आहे मित्रांनो. तरुण म्हणजे काय? एक सडसडतं रक्त, पण त्या सडसडत्या रक्तात आज सडसडतं रक्त नसून सडसडती दारू हे आज आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो. जर आपण व्यसनाधीन राहिलो तर काहीच होऊ शकत नाही. मला सांगा, इथून जे पालक वर्ग आहे, कोण कोण आपल्या मुलाला उच्च पदावर बघणार आहे? हात वर करा ना. कुणीच नाही बघू शकत. अरे बघायचं असेल तर सर्वाधिक पहिलं आपल्याला आपलं जे व्यसन आहे ते करणं बंद करायचं. आपलं जे अनुकरण ते कुणी बाकी करत नाही. तर आजचा हा विद्यार्थी आपलं अनुकरण करतोय मित्रांनो. आपण एज्युकेशन सिस्टीमला दगा मारतोय, धोकादायक काय म्हणतोय? आपलं पॉझिटिव्ह माइंड आणि निगेटिव्ह माइंड काम करत असतो. निगेटिव्ह माइंड म्हणजे की बा आजच्या काळात नोकरी लागणं मुश्किल आहे, आपण काहीच करू शकत नाही. पण त्यावेळेस पॉझिटिव्ह माइंड हा विचार करतोय की आजच्या काळात नोकरी मला मिळत नाही तर माझ्या भारत देशाला नोकरी करणारा व्यक्ती नाही तर नोकरी देणारा व्यक्ती आज मी निर्माण करेल. आपणच ते करू शकतो मित्रांनो.
अमेरिकातले लोक जर आपल्या भारत देशात येऊन काम केले तर खरंच आपला भारत हा उंचीना आणि कोणत्या स्तरावर असेल हे मात्र निश्चित करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर योगदान दिले आहे. बहुजन वर्गाला सर्व गोष्टीला भरपूर योगदान दिले आहे. आज आपला भारत देश काऊन माग आहे त्यामागचा कारण जेव्हा शोधला तर आपण धर्मात जाती वाद आपण निर्माण करतोय. आपण समोरच्या व्यक्तीला बघतोय की बा हा व्यक्ती या धर्माचा आहे या जातीचा आहे. जर का आपण ते जात किंवा धर्म काढून जर आपण त्या व्यक्तीला एका माणसाच्या नजरेने बघला आणि बा हा माणूस आणि मी व्यक्ती एक दोघे मिळून आपल्या भारतासाठी काय करू शकतो याचा मात्र विचार केला तर भारत हा खरंच उद्याच्या दिशेला सुखी आणि समृद्ध दिसणारा भारत आपल्याला बघायला मिळेल. मी एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो.